त्याच्यात काय वाईट काय? शपथविधीच्या आदल्या दिवशी अजित पवार दिल्लीमध्ये होते, अमित शहाची भेट झाली, मंत्रिपदासाठी लॉबिंग होते किंवा काय चर्चा होती, पण त्यांनी स्वतः नकार दिला होता. अशी कुठली चर्चा नव्हती. चर्चा हीच होती का? केसेस सुटल्या ना, बस झालं. पण जवळपास 1000 कोटींची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ती रिलीज केलेली आहे. त्याच्यावरतून अनेक जे समाजसेवक आहेत, समाजासाठी काम करणारी लोक आहेत, अंजली दमानी यांसारख्या ज्या समाजसेविका आहेत, त्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की भाजपसोबत जा आणि 1000 कोटी माफ करा. हां, मला वाटतं आता ज्या पद्धतीचं पाशवी बहुमत त्यांना मिळालेलं आहे, ते कसं मिळालं ती गोष्ट वेगळी. त्या पद्धतीने ह्या बोलण्याला आता काय अर्थच राहिलेला नाही. 1000 कोटी 2000 कोटी केसेस मागे घेणं, केसेस बंद करून टाकणं, हे आता काय या सरकारला नवीन आणि तुम्हाला आणि मला पण नवीन राहिलेलं नाही. हे येतं निघून जातं. उद्या कोण अजित पवारांविषयी चर्चाही करणार नाही. महाराष्ट्राची जनता चांगल्या मनाची विसरभोळी झाली आहे. ज्या मार्केटमध्ये तुम्ही उल्लेख केला तिथूनच राहुल गांधी लॉंग मार्च काढणार आहेत. म्हणून तर मी म्हटलं की उद्या तिथे शरद पवार साहेब पण जाणार आहेत. जसं दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडनं, ब्रिटिश पोलिसांकडनं, आणि एवढूसं चिमटीभर मीठ उचललं महात्मा गांधींनी आणि तिथनं आग लागली भारताला, ती स्वातंत्र्य देऊनच गेली. त्यामुळे मार्कडवाडी हा आधुनिक भारताच्या इतिहासात नवीन दांडी मार्चसारखा ओळखला जाईल.